मित्रांनो, आपल्या आयुष्यातील कधीही न विसरणारा काळ म्हणजे आपले शालेय जीवन. या शालेय जीवनातील बालभारतीच्या सुवर्णमय आठवणींना आपण या चॅनलच्या माध्यमातून उजाळा देत असतो. तर आज आपण जुन्या अभ्यासक्रमातील इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील माकडे आणि टोपीवाला हा पाठ बघणार आहोत. तर सुरू करूयात. एक टोपीवाला डोक्यावर गाठोडे घेऊन टोप्या विकण्यासाठी निघाला होता. तो चालून चालून दमला आणि एका आंब्याच्या झाडाखाली बसला. दमल्यामुळे तेथेच त्याला झोप लागली. तितक्यात तेथे काही माकडे आली. त्यांनी गाठोडे सोडले, त्यातील टोप्या घेतल्या आणि झाडावर जाऊन बसली. टोपीवाला उठला आणि बघतो तर गाठोड्यात टोप्याच नाहीत. टोपीवाला विचार करू लागला. त्याला झाडावर माकडी दिसली. त्यांच्या डोक्यावर टोप्या होत्या. टोपीवाल्याने माकडांना भीती दाखवली. माकडांनीही टोपीवाल्याला भीती दाखवली. टोपीवाला घाबरला. टोपीवाल्याने माकडावर दगड फेकले. माकडांनीही झाडावरील कैऱ्या तोडून टोपीवाल्यावर फेकल्या. टोपीवाल्याने युक्ती केली. त्याने आपल्या डोक्यावरील टोपी काढून जमिनीवर जोरात आपटली. माकडांनीही आपल्या डोक्यावरील टोप्या खाली फेकल्या. टोपीवाल्यास आपल्या टोप्या परत मिळाल्या. या पाठातून आपल्याला शक्तीपेक्षा युक्ती बरी ही शिकवण त्या काळात मिळाली होती. मित्रांनो, या पाठाच्या माध्यमातून आपण आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. पाठ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.